नमस्कार. तुम्हाला सुद्धा उपवासाला नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो का? म्हणूनच आज आपण मस्त वरून कुरकुरीत आतून मऊसूत पोकळ असे साबुदाणा स्टिक बनवतोय. बनवायला एकदम सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार होतात. तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. यासोबत मी दह्याची चटणी बनवली होती. त्याची रेसिपी जर हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की आणि त्यासोबतच व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा घेताना लक्षात ठेवायचा एकदम मऊसूत भिजलेला असायला पाहिजे आणि त्यामध्ये अजिबात पाणी नको, एकदम मोकळा भिजलेला पाहिजे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत. त्याची साल काढून घेतली आहे. आता हे शिजवून घेतलेले बटाटे मॅशरने मॅश करून घ्यायचे किंवा किसणीने खिसून घ्यायचे. हाताने मॅश करून घालायचे नाहीतर मग काय होतं, जे आपण स्टिक बनवणार आहे त्याला बाइंडिंग व्यवस्थित येत नाही आणि मग त्या स्टिक तेलामध्ये सोडल्या की एकतर सुटतात किंवा फुटतात. तर इथे पहा, 2ही बटाटे मी मॅशरने छान असे मॅश करून घेतले आहेत. जर तुम्हाला हा मॅशर हवा असेल तर प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केला आहे, तिथून तुम्ही हे घेऊ शकता. तर इथे सर्व बटाटा मॅश करून घेतला आहे. आता यामध्येच राहिलेलं सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. सर्वात आधी इथे मी 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे. इथे मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतल्या आहेत आणि त्याची ही पेस्ट तयार केली आहे. त्यानंतर इथे 4 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट घेताना लक्षात ठेवा, पूर्ण बारीक केलेलं घ्यायचं नाही, थोडंसं जाडसर असलेलंच घ्यायचं, म्हणजे स्टिक छान कुरकुरीत होतात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हलक्या हाताने हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने जोर देऊन सर्व साहित्य मिक्स करायचं नाही. साबुदाणा आहे असा अख्खा राहिला पाहिजे, अजिबात मॅश होता कामा नये. तर इथे पहा, सर्व साहित्य मी हलक्या हाताने छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. परफेक्ट असं मिश्रण तयार झाले. त्यासोबतच एका डिशमध्ये मी पाणी घेतलं आहे. आता काय करायचं, ज्या डिशमध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये थोडासा हात बुडवायचा, पाणी हाताला लावायचं आणि थोडंसं लिंबा एवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचे स्टिक तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने हाताला पाणी लावून स्टिक बनवून घेतले की मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही, त्यासोबतच हातांची जळजळसुद्धा होत नाही. तर इथे पहा, लिंबा एवढं मिश्रण मी हातावरती घेतलं होतं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याच्या स्टिक तयार करून घ्यायच्या. तुमच्याकडे जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असतील ना, तर तुम्ही यामध्ये जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता याच पद्धतीने राहिलेलं जे मिश्रण आहे त्याच्यासुद्धा स्टिक बनवून घ्यायचे आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हात ओला करून घ्यायचा, थोडंसं म्हणजे लिंबा एवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याच्या स्टिक तयार करून घ्यायच्या. तुम्हाला हव्या आहेत तशा, हव्या तेवढ्या आकाराच्या स्टिक तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. हे पहा, राहिलेल्या मिश्रणाच्या सुद्धा आता याच पद्धतीने स्टिक तयार करून घेऊयात. तर इथे पहा, साबुदाणा स्टिक सर्व मिश्रणाच्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता आपण या लगेच तळून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, थोडंसं मिश्रण तेलामध्ये सोडायचं. काही सेकंदामध्ये ते मिश्रण लगेच वरती यायला हवं, बस एवढ्याच टेम्परेचरपर्यंत हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे. तेल जर जास्त कडकडीत गरम असेल तर स्टिकवरून लगेच लालसर होतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात, कधीकधी तेलामध्ये फुटूसुद्धा शकतात. तर तेल परफेक्ट गरम झालं आहे. आता स्टिक तेलामध्ये सोडून घेऊया. सुरुवातीला 1 मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा. तयार स्टिक तेलामध्ये सोडायच्या. 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती अजिबात चमचा न लावताच तळून घ्यायच्या. 1 मिनिटभर मोठ्या आचेवर एका बाजूने या स्टिक तळल्या की कढईपासून आपोआप वेगळ्या होतात, अजिबात कढईला चिटकून राहत नाहीत. त्यानंतर मग जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत या स्टिक आपण तळून घेणार आहोत. तर या ठिकाणी या स्टिक तळून घेताना लक्षात ठेवा, सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती तळायच्या आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. त्यासोबतच या स्टिकची एक बॅच तळून झाली की पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा. 1 मिनिटभर मोठ्या आचेवर या स्टिक तळून घ्यायच्या. पुन्हा गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि पुन्हा सोनेरी रंग येईपर्यंत अलटी-पलटी करत तळून घ्यायच्या. तर इथे पहा, छान सोनेरी रंग येईपर्यंत या स्टिक्स मी तळून घेतल्या आहेत. राहिलेल्या स्टिक्ससुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते. तर इथे पहा, मस्त कुरकुरीत आतून मऊसूत पोकळ अशा या साबुदाणा स्टिक बनवून तयार झाल्या आहेत. अजिबात तेलकट होत नाही जर तुम्ही साहित्याचं परफेक्ट प्रमाण घेतलं तर.
त्यासोबतच मी तुम्हाला ही स्टिक तोडूनसुद्धा दाखवते. आतूनसुद्धा अगदी छान तळली गेली आहे, पोकळ आणि मऊसूत तयार झाली आहे. सोबत आपल्या दह्याची चटणीसुद्धा आहे. तर आता तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीच्या उपवासाला या साबुदाणा स्टिक या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.